चितेगाव ग्रामपंचायतीचा बोगस कारभार एआय न्यूजने समोर आणलाय। ग्रामपंचायतीमधून एकाच प्लॉटचा नमुना नंबर 8चा उतारा चक्क दोघांच्या नावावर तयार करून देण्यात आलाय। औरंगाबाद पैठण रोडवरील औद्योगिक वारसा लाभलेलं चित्तेगाव येथे मोठी वसाहत आहे। चित्तेगावला मोठी औद्योगिक वसाहत लाभल्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी येथे अनेक तरुण येत असतात। त्यामुळे गावातील जागेचे भाव चांगलेच वाढले आहेत। यामुळे जागेवरून वाद किंवा हेराफेरी असे अनेक प्रकार इथे नेहमीच घडत असतात। मात्र प्लॉट एकच परंतु नमुना नंबर 8चा उतारा दोघांच्या नावावर असा प्रकार चित्तेगाव येथे घडला आहे। येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हा पराक्रम केलाय। चित्तेगाव येथील प्लॉट क्रमांक 1/3 चे दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे नावे नमुना नंबर 8चे उतारे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत। हा प्लॉट नमुना नंबर 8च्या अनुषंगाने 3 व्यक्तींच्या नावे दिसतो। मात्र या प्लॉटचे एकूण 5 नमुना नंबर 8 आहेत। यापैकी 1/3 चे 2 नमुना नंबर 8चे उतारे रंगनाथ बाजीराव भोद आणि हरी लक्ष्मण पोपळघट या दोघांच्या नावावर आहेत। या दोन्ही नमुना नंबर 8चं क्षेत्रफळ प्रत्येकी 600 चौरस फूट आहे। आमच्या प्रतिनिधीने जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा प्लॉट क्रमांक 1/3 चे दिनांक 19 मे 2015च्या नमुना नंबर 8 नुसार रंगनाथ बाजीराव भोद यांच्या नावे क्षेत्रफळ 1400 चौरस फूट दाखवण्यात आलंय। त्यामुळे प्रश्न असा पडतो की 600 चौरस फुटाचा प्लॉट एकच असताना त्याचे मालक 2 कसे बनतात, तसेच नंतर तोच प्लॉट 1400 चौरस फुटाचा कसा होतो आणि त्यामुळे ते ग्रामविकास अधिकारी असे बोगस नमुना नंबर 8 बनवतातच कसे। विशेष म्हणजे हा प्लॉट ज्यांच्या नावावर आहे ते म्हणजे रंगनाथ बाजीराव भोद हे स्वतः त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होते। त्यामुळे दोघांनी मिळून हा मनमारी कारभार केला तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय। याविषयी गटविकास अधिकारी चौकशी करणार का असा प्रश्न आता येथील नागरिक विचारत आहेत। चितेगाव येथील एकाच प्लॉटचे 2-2 8चे उतारे देण्याचा बोगस कारभार आपल्या समोर आला आहे। विशेष म्हणजे इथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याने एकच प्लॉट 2-2 मालकीच्या नावावर दाखवलेला आहे। विशेष म्हणजे हा 600चाच प्लॉट असून त्याला 3 वेळेस एका ठिकाणी 600, दुसऱ्या ठिकाणी 600 तर तिसऱ्या ठिकाणी 1400चा केला आहे। आणि विशेष म्हणजे यानंतर तो 1400चाच प्लॉट पुन्हा 600 केला आहे। असा बोगस कारभार इथले गटविकास अधिकारी करत आहे। आणि विशेष म्हणजे यात ज्या व्यक्तीच्या नावावर हा केलेला आहे तो सध्या त्यावेळेस ग्रामपंचायतीचा सदस्य होता आणि दोघांनी मिळून बघत हा कार्यक्रम केला असल्याचा आरोप इथले नागरिक व ग्रामपंचायत सदस्य करत आहे। मात्र याकडे विशेष संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत आहे। याकडे आता संबंधित विभागाने लक्ष घालून संबंधितवर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्य नागरिकांकडून होत आहे। मोहसिन शेख सोबत एआय न्यूज बीड। 29 seconds.